पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे, त्याची घटना समोर आलेली होती आणि एकूण 4 जण यामध्ये जखमी झाले, त्यातले 2 जण गंभीर जखमी आहेत। मुंबईहून हैदराबादला हे विमान जात होतं, त्यावेळची ही घटना आहे। त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर आणि तिघांची प्रकृती स्थिर आहे असं समजतंय। मुंबईहून हैदराबादला हे हेलिकॉप्टर जात होतं। मंदार गोंजारी आपल्याला ताजे अपडेट देतील। मंदार, जे जखमी आहेत त्यांची प्रकृती कशी आहे आणि हेलिकॉप्टर क्रॅशचं नेमकं कारण आता ज्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय का? मंदार, जिथे हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालं त्या ठिकाणी आपण आहोत आणि इथे या हेलिकॉप्टरचा सांगाडा आपल्याला पाहायला मिळतो आहे। या हेलिकॉप्टरला मुंबईहून हैदराबादला जायचं होतं, मात्र खराब हवामानामुळे पौडजवळ एका शेतामध्ये या हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि त्यामुळं या हेलिकॉप्टरमध्ये जे 4 जण होते ते अपघातग्रस्त झाले, त्यांना दुखापत झाली। त्यापैकी एकाची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे, इतरांवरती प्राथमिक उपचार करण्यात आलेत। आपण दृश्यांमध्ये जर पाहिलं तर घिरट्या घेत हे हेलिकॉप्टर इथे कोसळलं आणि सुदैवाने फार मोठा पेट या हेलिकॉप्टरनी घेतला नाही किंवा एक मोठा स्फोट या ठिकाणी झाला नाही आणि त्यामुळं या हेलिकॉप्टरमध्ये जे 4 जण होते त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं। हा सगळा परिसर मोठ्या पावसाचा म्हणून ओळखला जातो। पौड जवळचा हा सगळा मुळशी खोऱ्यातला परिसर, आजूबाजूला डोंगराळ भाग आहे, त्याचबरोबर भात शेती आहे, ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी वाहतं आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आणि अशा वातावरणामध्ये हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालंय। इथल्या पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज यादव आपल्या सोबत आहेत। सर, काय माहिती आहे या अपघाताबद्दल? आज आमचा पोलीस बंदोबस्त होता हद्दीमध्ये, आम्ही सगळेजण पेट्रोलिंग करत होतो। त्या साधारणतः 2:10च्या आसपास आम्हाला कॉल आला की असं कोंडावळे गाव 22 मैल या परिसरामध्ये हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालेलं आहे आणि कोसळलेलं आहे। तर आम्हाला इथं येऊन शोधायला 15-20 मिनिटं आम्हाला लागली। इथं एकदम म्हणजे पाणी, रात्रभर पाऊस असल्यामुळं भरपूर पाणी आणि चिखल आणि काटे असल्यामुळं आम्ही आलो इथं। आम्ही त्यांना शोधलं तर त्यावेळेला असं समजलं की एक हेलिकॉप्टर ऑगस्ट हिंदुस्थान व्हेक्ट्रा कंपनीचं हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादसाठी चाललं होतं। ते त्यांची कंपनी राईड होती आणि त्याच्यामध्ये एक पायलट, एक को पायलट आणि 2 इंजिनियर होते। तर साधारणतः 2:15च्या आसपास आम्हाला समजल्यानंतर आम्ही तात्काळ इथं आलो आणि रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि जे पायलट त्यांना थोडं लागलेलं आहे, इंज्युअर्ड आहेत, तर त्यांना सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे या ठिकाणी त्यांची प्रकृती कशी आहे? स्थिर आहे प्रकृती, त्यांच्या जीवाला धोका वगैरे काही नाही आणि अजून दोघाला थोडा किरकोळ मार लागलेला आहे, जर्क बसलेला आहे पडताना। तर त्यांनाही आपण पौड शासकीय रुग्णालयामध्ये नक्की कारण काय सांगितलं त्यांनी या अपघातात? त्यांनी ते सांगितलं की सकाळी ज्यावेळेला त्यांनी टेक ऑफ केलं मुंबईहून त्यावेळेला वातावरण छान होतं, त्यांना ATCची परमिशन वगैरे त्यांनी दिली अशी मिळाली अशी ते म्हणाले। पण इथं आपल्याकडं काल रात्रीपासूनच इथं पाऊस सुरू होता आणि डोंगराळ भाग आणि धुकं वगैरे हे असल्यामुळं आणि पाऊस जोरात असल्यामुळं त्यांना ते दृश्यता त्यांची कमी झाली आणि ते भरकटलं आणि त्यांनी प्रयत्न केला म्हणजे लँडिंग करायचा, पण इथं डोंगराळ भाग आणि सगळे हेच असल्यामुळं ते बाबळीच्या झाडावर आदळलं आणि क्रॅश झालेलं आहे। बरोबर आहे। तर हा सगळा परिसर मी जसं म्हटलं मोठ्या पावसाचा परिसर आहे, डोंगराळ भाग आहे, धुकं असतं, पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असतो। काल रात्रीपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पावसाने चांगला जोर धरलाय, त्यामुळे मुंबईहून जेव्हा या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी मिळाली तेव्हा वातावरण वेगळं होतं, इथं जेव्हा हे हेलिकॉप्टर पोहोचलं तेव्हा वातावरण वेगळं होतं आणि या वातावरणामुळे, खराब वातावरणामुळे अपघातग्रस्त झालं। सुदैवाने या हेलिकॉप्टरमध्ये जे होते त्या सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे। अश्विन, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।